नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर क्रमांक 2 विषय आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. या विषयाचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 2. या पेपर क्रमांक 2 मध्ये प्रामुख्याने इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 2 विषय उपविषय म्हणून ओळखले जातात. त्यापैकी इंग्रजी हा जो विषय आहे, हा इंग्रजी विषय एकूण 50 गुणांसाठी असतो आणि या 50 गुणांच्या साठी प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न दिले जातात. त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणी हा दुसरा उपविषय, हा 50 प्रश्नांचा विषय असतो आणि त्याला 100 गुण दिलेले असतात. असा एकूण पेपर क्रमांक 2 प्रश्नपत्रिकेमध्ये 75 प्रश्न विचारले जातात आणि 150 गुणांसाठी ते असतात. या पेपर क्रमांक 2 साठी जो बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे, या विषयामध्ये जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे, त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे आकलन. या आकलन या घटकामध्ये प्रमुख 3 मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला आहे सूचना पालन. या सूचना पालन या घटकामध्ये आपणास जोडाक्षरे, अक्षर आणि शब्द या 3 घटकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. बुद्धिमत्ता चाचणी घटक आकलन यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे संख्या मालिका. या संख्या मालिकेमध्ये पहिली संख्या प्रकार आहे रोमन संख्या, दुसरा आहे अपूर्णांक, तिसरी आहे त्रिकोणी संख्या, चौथा मूळ संख्या, पाचवा जोडमूळ संख्या, सहावा सहमूळ संख्या, सातवा संयुक्त संख्या, आठवा समसंख्या आणि 9वा विषम संख्या. या संख्या प्रकारांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि तिसरा मुद्दा आहे इंग्रजी अक्षरमाला. असे एकूण 3 मुद्द्यांचा आपल्याला आकलन या घटकामध्ये अभ्यास करायचा असतो. आज या व्हिडिओमधून आपण संख्या मालिका या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. संख्या मालिका या घटकाचा अभ्यास करताना आपण आज या व्हिडिओमधून पहिला मुद्दा आहे डावी आणि उजवी बाजू, दुसरा आहे समसंख्या आणि तिसरा आहे विषम संख्या. या 3 घटकांचा आपण या व्हिडिओतून अभ्यास करणार आहोत. चला तर पहिला जो मुद्दा आहे डावी बाजू आणि उजवी बाजू कशी ओळखायची हे आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की संख्येचा जो मध्य असतो, मध्य म्हणजे बरोबर मधोमध असणारी संख्या किंवा एखादी संख्या, आपण आपल्या डाव्या हाताला जी बाजू असते, आपल्या डावीकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या बाजूला असणारी डावी बाजू म्हणून ओळखावी, तर उजव्या हाताला असणारी उजवी बाजू म्हणून ओळखावी. त्याचबरोबर प्रश्नांमध्ये काही 4 महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात. डावीकडे आणि उजवीकडे. आता डावीकडे म्हणजे काय की डाव्या बाजूकडे मोजत जायचं. म्हणजे समजा ही संख्या असेल, ए हे अक्षर असेल किंवा 1 ही संख्या असेल, या 1 या संख्येच्या डावीकडे मोजायचं म्हणजे इकडे मोजत जायचं 1 पासून इकडे, आणि उजवीकडे मोजत असताना या बाजूला मोजत जायचं उजवीकडे. त्याच पद्धतीने दुसऱ्या काही प्रश्नांमध्ये असंही विचारलं जातं की डावीकडून आणि उजवीकडून. आता डावीकडून म्हणजे काय, डाव्या बाजूकडून मोजत यायचं संख्येपर्यंत किंवा त्या अक्षरापर्यंत. त्याचबरोबर उजवीकडून मोजत यायचं त्या संख्येपर्यंत. असा त्याचा अर्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरण म्हणून आपण खाली एक उदाहरण पाहत आहोत. इथं 7, 8, 2, 4,
5 9 6 4 3 2 1. या अंकमालिकेत, आता इथं लक्षात ठेवा मित्रांनो, अंकमालिका म्हणजे संख्या मालिका. या अंकमालिकेत उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? सूचना नीट लक्षात ठेवा. जी अंकमालिका आपल्याला इथं दिलेली आहे, ही जी अंकमालिका आपल्याला इथं दिसते, या अंकमालिकेमध्ये आपण काय विचारलेलं आहे? उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? उजवीकडून. आता इथं वरती दिसते तुम्हाला. उजवीकडून म्हटल्यानंतर इकडून मोजायचं. इकडून मोजायचं म्हणजे कुठून? 1 पासून मोजायचं. कितव्या? 7व्या स्थानावरती. आता 7वं स्थान नेमकं कोणतं लक्षात ठेवायचं आपण? आता इथं 1 हे 1 नंबरला आहे, 2 2 नंबरला, 3 3ला, 4 6 5 नंबरला आहे, 9 6 नंबरला आहे, 5 7 नंबरला आहे. लक्षात ठेवा, आपण उजवीकडून मोजत चाललोय. असे या पद्धतीने उजवीकडून मोजत चाललेलो आहे. काय विचारलंय की या अंकमालिकेत उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? तर 7 नंबरच्या स्थानावरती 5 हा अंक दिसतो. मग पर्याय क्रमांक 1 ला किती? 6 2 9 3 5 4 4. मग पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला 5 हा अंक दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 5 हे उत्तर इथं बरोबर आहे असं समजलं जातं. असेच आणि काही उदाहरणं आपल्याला इथं डोळ्यासमोर दिसत आहेत आपल्याला, की इथं एक अंकमालिका दिलेली आहे. 3 2 7 6 4 3 1 5 9 0 2 अशी अंकमालिका दिली आहे. आणि काय म्हटलेलं आहे बघा, या अंकमालिकेत उजवीकडून, लक्षात ठेवा, उजवीकडून तिसरा म्हणजे लक्षात ठेवा, ही उजवीकडून म्हटलंय, उजवीकडून तिसरा. आणि पुढे काय म्हटलंय? डावीकडून दुसरा, म्हणजे इकडनं या बाजूकडून दुसरा. इथं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथं लिहिता येईल उजवीकडून आणि इकडे डावीकडून दुसरा, उजवीकडून तिसरा. लक्षात ठेवा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला ही डावीकडून मोजायचे आणि इकडं या बाजूने उजवीकडून मोजायचं आहे. उजवी आणि डावी अंकमालिका लक्षात ठेवा, ही अंकमालिका आहे. याच अंकमालिकेमध्ये काय विचारले? उजवीकडून दुसरा क्रमांकाला काय आहे? पहिल्या क्रमांकाला आहे 2, दुसऱ्या क्रमांकाला आहे 0, बरोबर, आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे 9. इथं आपल्याला विचारले उजवीकडून तिसरा. उजवीकडून तिसरा कोणता आहे? 1 2 3 3 नंबरला 9 हा अंक आहे. उजवीकडून तिसरा अंक 9 आहे. तर डावीकडून कोणता अंक आहे? आता डावीकडून मोजायचा म्हणजे या बाजूकडून मोजायचा. किती नंबरला? दुसरा. 1 नंबरला काय आहे? 2. 2 नंबरला 2. आपल्याला 2 नंबरचा अंक विचारलाय, म्हणून 2 नंबरचा अंक आहे 2. आता हे अंक आपण काढून घेतलेले आहे. हे अंक घेऊन मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती? हे 2 अंक घ्यायचे. बघा, 2 आणि 9 हे 2 अंक आपण इथं घेतलेले आहे. यापासून 2 संख्या तयार होतात, 2 अंकी. पहिली संख्या काय होती? 29. आणि दुसरी कोणती संख्या होते? 92. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या
मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. आता इथं या दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती? 92. आता पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी 92 दिसतात आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये 92 हे उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. इथं सुद्धा एक संख्या मालिका दिलेली आहे. या संख्या मालिकेमध्ये, ही जी संख्या मालिका आपल्याला दिसते, या संख्या मालिकेमध्ये डावीकडून चौथा, बघा इथं डावीकडून चौथा म्हटले म्हणजे या बाजूकडून चौथा, डावीकडून म्हणजे या बाजूकडून चौथा. लक्षात ठेवा मित्रांनो. उजवीकडून चौथा. आता उजवीकडून म्हणजे या बाजूकडून इकडून इकडे मोजायचं आहे उजवीकडून, आणि डावीकडून म्हटल्यावर पहिल्या संख्येपासून पुढे मोजायचं आहे. दोन्हीकडून आपल्याला चौथ्या क्रमांकाचा अंक शोधायचा आहे. आता डावीकडून कोणता आहे अंक? आता इथं म्हणू आपण डावीकडून चौथ्या नंबरला, बघा इथं 1 नंबरला 3, 2 नंबरला 9, 3 नंबरला 7 आणि 4 नंबरला 8. म्हणजे डावीकडून चौथ्या नंबरला 8 हा अंक येतो. मग इथं हा 8 अंक लिहिला मी. त्याच्यानंतर आता उजवीकडून सुद्धा चौथ्या नंबरला 1 नंबरला 2, 2 नंबरला 3, 3 नंबरला 7 आणि 4 नंबरला सुद्धा, इकडे सुद्धा काय आहे? 8 हाच अंक आहे. उजवीकडून मोजलं तरी चौथ्या स्थानावरती 8 हाच अंक आपल्याला दिसून येतो. आता काय करायचं? दोन्ही आपल्याला अंक मिळालेले आहे चौथ्या स्थानाचे. या अंकाचा भागाकार किती येतो? या दोघांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. मग दुसऱ्या पद्धतीने असंही आपण करू शकतो. 8 भागिले 8, 8 एके 8, 8 एके 8. बघा कितीने भाग गेला, बघा 0 बाकी आली, पण भाग कितीने गेला लक्षात ठेवा. या अंकाचा भागाकार किती असं विचारले, बाकी किती असं विचारलं नाही. काय विचारलेलं आहे? भागाकार किती आहे. आता भागाकार इथं गोंधळ होतो. इथं आपण 0 लिहितो. 8तून 8 गेले 0, 8तून 8 गेले 0. तर असं नाही मित्रांनो. 8 भागिले 8, 8 एके 8. मग इथं आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर समसंख्या याची एक व्याख्या आहे. समसंख्येची व्याख्या इथं दिलेली आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी, आता एकक स्थान म्हणजे कोणतं? संख्येच्या शेवटचं स्थान. एकक स्थान म्हणजे काय? संख्येच्या शेवटचं स्थान. लक्षात ठेवा. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 या संख्या असतील. एकस्थानी किती संख्या असतील? 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील आणि संख्येला 2ने निशेष भाग, निशेष म्हणजे काय? पूर्ण भाग जातो, काहीही उरत नाही. 2ने निशेष भाग जातो, अशा संख्येला समसंख्या असं म्हणलं जात. पहिला प्रश्न आहे बघा. 13, 23, 33, 43, 53, 63 या संख्या दिल्यात. या संख्ये मालिकेत किती संख्यातील अंकांची बेरीज? किती संख्यांतील अंकांची बेरीज? इथं प्रश्न नीट समजावून घ्या. संख्यातील अंकांची बेरीज समसंख्या येते असं म्हटलंय. उदाहरणार्थ पहिली संख्या दिली इथं 13. यात 2 अंक आहेत, 1 आणि 3. या पद्धतीने त्याची बेरीज करायची. उत्तर किती येतं? 4. दुसरी संख्या आहे 23. त्याचंही तसंच 2 अधिक 3 बरोबर 5. तिसरी संख्या आहे
33. 3 अधिक 3 बरोबर 6. चौथी 43. 4 अधिक 3 बरोबर 7. पाचवी 53. 5 अधिक 3 बरोबर 8. आणि शेवटची संख्या इथं दिसते 63. 6 अधिक 3 बरोबर 9. आता आपण त्या संख्यांच्या सगळ्या संख्याच्या बेरजा अंकांच्या बेरजा केल्या, त्याचे उत्तर इथं आलेले आहे. पुढे त्यांनी विचारलं काय की अंकांची बेरीज समसंख्या येते अशा किती संख्या आहे. आता समसंख्या माहिती आहे आपल्याला, ज्या अंकांच्या शेवटी 0 2 4 6 8 येतात. आता इथे एकच अंकी संख्या आहे, त्यामुळे या संख्यापैकी ओळखायची. पहिली संख्या 4 आहे, ती एक समसंख्या आहे. दुसरी 5 आहे, ती समसंख्या नाही. तिसरी 6 आहे, ती समसंख्या आहे. चौथी 7 समसंख्या नाही. पाचवी 8 समसंख्या आहे आणि शेवटची नाही. 3 समसंख्या सापडल्या, 3 नाही. पर्याय क्रमांक जर बघितले तर पहिल्याच पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 ही संख्या दिली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या उदाहरणाचं बरोबर आहे. आता आपण विषम संख्या म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजेच शेवटी किती आहे 1 3 5 7 आणि 9 या संख्या असतील आणि ज्या संख्यांना 2 ने भाग दिल्यास बाकी 1 येते, अशा संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 या संख्या असतील आणि ज्या संख्यांना 2 ने भाग दिल्यास बाकी 1 शिल्लक राहते, अशा संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. नमुना प्रश्न क्रमांक 1 इथं दिलेला आहे. इथं एक संख्या मालिका दिली आपण. या संख्या मालिकेत एकूण किती विषम संख्या आहे असं विचारलेलं आहे. बघा, ज्यांच्या एकक स्थानी यापैकी जर अंक असेल 1 3 5 7 9 यापैकी जर अंक असेल तर ती विषम संख्या. आता या 11 ही संख्या जर बघितली तर त्याच्या एकक स्थानी 1 आहे, म्हणून ती कोणती आहे विषम संख्या. 12 जर बघितली त्याच्या एकक स्थानी 2 आहे, ती समसंख्या आहे. 13 जर बघितली तर तीही विषम संख्या आहे. 14च्या एकक स्थानी 4 असल्यामुळे ती समसंख्या आहे. 15 ही संख्या विषम संख्या आहे. 16 नाही, 17 आहे. 18 नाही, 19 आहे आणि 20 नाही. म्हणजे लक्षात घ्या, ह्या एकूण 5 विषम संख्या आहेत. सोपा प्रश्न आहे आणि 5 विषम संख्या पर्याय क्रमांक 3 यामध्ये दिलेल्या आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण संख्या मालिका या घटकातील डावी बाजू कोणती उजवी बाजू कोणती, समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय या 3 घटकांचा अभ्यास केलेला आहे.